सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर भागातील नंदणी नदी पुलावरून मोटरसायकल चालकाचा तोल गेल्याने तो थेट उड्डाण पुलावरून खाली 30 फूट नदीपात्रात पडल्याची घटना दिनांक 3 मे रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे। या घटनेत मोटरसायकल चालक गंभीररित्या जखमी झाला। 4 मे रोजी दुपारी 1:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सातपूर अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलावरून एका मोटरसायकल चालक थेट मोटरसायकलसह नदीपात्रात पडला। नरेंद्र गौतम वर्ष 37 राहणार बजरंग नगर लिंक रोड असे जखमी मोटरसायकल चालकाचं नाव आहे। सदर पुलावर सुरक्षा कठडे नसल्यामुळे व पुढे सुरू असलेल्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याची परिसरात चर्चा आहे। घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन जखमी नरेंद्र गौतम याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले। आज जखमी नरेंद्र गौतम याला खासगी रुग्णालयात पुढील औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले। सदर नवीन पुलावरील सुरक्षा कठडे तात्काळ बसवण्यात यावे व येथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली। सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक शिवराम खांडवी, पूजा भांगरे, राहुल खांड बहाले, राजू जाधव, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश पवार, अशोक श्रीकांते तसेच 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि वाहन चालक चंद्रशेखर जोशी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। काय नाव आहे तुमचं? जाकीर अख्तर शेख। काय झालं या ठिकाणी? मी जात होतो कामाहून, तर सकाळ 4:30ला पाटी तो आतमध्ये घुसला। मला वाटतं पिलेलं होतं का काय त्याची धांदल होती ते माहित नाही। तो आतमध्ये शिरून खालती पडला। त्याच्या संगती काय झालं हे माहित नाही। आम्ही कॉल पण नाही केला, तो उठला होता, परत तिकडून जाऊन पडला तो। या संदर्भात तुम्ही 108 असो किंवा पोलिसांना फोन केला होता? आम्ही इकडं लोकांना सांगितलं होतं, कोणाला मी फोन नाही केलं होतं। आज काही वेळापूर्वी सातपूर पोलीस स्टेशनला फोनद्वारे माहिती मिळाली की एक अज्ञात इसम अंबड लिंक रोडवरील नासर्डी ब्रिज वरून मोटरसायकलसह खाली पडलेला आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे पोलीस स्टेशनचे अंमलदार लोक सदर ठिकाणी आलेले आहे। पाठोपाठ आम्ही पण इथं आलो। इथं आल्यावर आम्हाला दिसलं की एक इसम नदी पात्रात त्याच्या मोटरसायकलसह पडलेला आहे। त्याची गाडी होंडा पॅशनसह तो जात असताना अज्ञात कारणास्तव तो खाली पडलेला आहे आणि तो जखमी झालेला आहे। जखमी झाल्यानंतर 108 नंबरची ॲम्ब्युलन्सला बोलवून त्यामध्ये त्याला टाकून उपचारक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवत आहोत। नेमका काय प्रकार याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।